नमस्कार मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अशी बातमी आलेली आहे. तर मित्रांनो, कांद्याचे भाव वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेतलेली आहे. तर हा महत्त्वपूर्ण एक GR कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. तर या GRमध्ये काय काय सांगितलेलं आहे ते पाहणार आहोत. हा GR आहे मित्रांनो 23 एप्रिल 2026चा, म्हणजे कालचाच. आता आपण हा GR थोडक्यात पाहणार आहोत. कांदा बाजारभावातील घसरण व कांद्याबाबत सर्वेक्षण, तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना यासाठी सचिवस्तरीय समिती गठीत करण्याबाबत. तर मित्रांनो, कांद्यातील बाजारभावामधील जी घसरण आहे ती पाहता तातडीच्या दीर्घकालीन उपाययोजना करण्याची ठरवली आहे आणि त्यासाठी सचिव स्तरावरील बैठकी लवकरात लवकर घेण्यात येणार आहेत किंवा घेण्यासाठी चालू झाले आहेत. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत प्रस्तावना थोडक्यामध्ये. महाराष्ट्राचा विचार करता कांदा पिकवणाऱ्या राज्यापैकी क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यात नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, जळगाव आणि धुळे हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. देशातील एकूण कांदा उत्पादनाच्या 40 ते 50% उत्पादन महाराष्ट्रात घेण्यात येते. देशामध्ये सगळ्यात जास्त 40 ते 50% कांद्याचं उत्पन्न हे आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतले जाते. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कांदे उत्पादनात अग्रेसर असूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये कांद्याच्या दरातील घसरण, साठवणुकीबाबतच्या समस्या, पायाभूत सुविधांचा अभाव, केंद्र शासनाचे कांदा निर्यात धोरण या बाबींचा समावेश होतो. त्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यासाठी विधानभवन मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली दिनांक 25/3/2026 रोजी विधानभवन मुंबई येथे कांदा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. तर मागच्या महिन्यामध्ये मित्रांनो 25 तारखेला कांदा आढावा बैठकी झाली आहे. सदर बैठकीत चर्चेअंती घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना सचिवस्तरीय समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता याच्यात महत्त्वपूर्ण म्हणजे आता शासन निर्णय आपण पाहणार आहोत. कांदा बाजारभावातील घसरण व कांद्याबाबत सर्वेक्षण, तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजनांचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी खालीलप्रमाणे सचिवस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहेत. तर या बैठकी ज्या आहेत सचिवस्तरीय, या बैठकी कशा होत असतात, याच्या सदस्य, अध्यक्ष, सचिव हे कसे असतात ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अपर मुख्य सचिव वित्तीय सुधारणा, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई. अध्यक्ष प्रधान सचिव सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई. सदस्य. तर अशा प्रकारचे हे सदस्य आणि सचिव या मंडळाचे या ठिकाणी असतात. आता समितीची कार्यक्षमता काय आहे? कांदा दर घसरणीच्या परिस्थितीची कारणमीसा, कांदा दर घसरणी संदर्भातील करावयाची तातडीने उपाययोजना व तसेच कांदा निर्यातीसाठी विविध उपाययोजना व कांदा पिकाबाबत करावयाच्या दीर्घकालीन उपाययोजना, प्रामुख्याने दीर्घकालीन उपाययोजना अहवालामध्ये संदर्भ राबवण्याची योजना. तर या एवढ्या योजना ज्या आहेत 5, या दीर्घकालीन तात्काळमध्ये चालू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. समितीचा कार्यालय सदर समितीचा अहवाल अंतिम मान्यतेप्रमाणे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ज्या उपाययोजना आहेत हे सरकार आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी करणार आहे. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. या बैठकीमुळे कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव वाढण्याची शक्यता आहे, दिलासा मिळण्याची शक्यता आहे. असेच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, आपल्या शेतकरी मित्राला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.